ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो। बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय। मग त्यावर उपाय एकच। नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही। संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर। नेप्ती उपबाजार समितीच्या 7 एकर जागेमधून मोठ्या प्रमाणात 2-3 महिन्यांपासून मुरुमाचं उत्खनन चालू आहे। 20-20 फुटाचे खड्डे पडले आहेत। वेळोवेळी तहसीलदारांना निवेदन देखील दिलं आहे। उत्खनन करणाऱ्या टोळीचा म्होरक्या पुण्यातून हे काम करतोय। त्यातीलच एक म्होरक्या जामिनावर बाहेर असून त्याच्या नेतृत्वाखाली ही टोळी केडगावमध्ये काम करतेय। तरी तहसीलदार संजय शिंदे यांनी या जागेचा पंचनामा करून मार्केट कमिटीचे संचालक मंडळ, सचिव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी नगरसेवक अमोल येवले यांनी निवेदनातून केली आहे। यावेळी शरद ठुबे, सोनू घेंबूड, विजय सुंबे, अभिजित कोतकर, दत्ता धोत्रे, तुकाराम कोतकर, मल्हारी आव्हाड, ओंकार कापडे, सुहास साबळे, संकेत वाघमारे, राहुल शिंदे, गणेश दिवटे, कार्तिक पितळे आदी उपस्थित होते। आज तहसीलदार साहेबांना मार्केट कमिटीच्या शेजारी मार्केट कमिटीची जी 7 एकरची जी जागा आहे त्या ठिकाणी केडगावमधील बऱ्याचशा नागरिकांच्या चर्चेनंतर आम्हाला माहिती मिळाली की इथं जवळजवळ 2-3 महिने झाले मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे। तर तिथं जाऊन आज सकाळी आम्ही प्रत्यक्ष पाहणी केलं असता तिथं जवळजवळ 20-20 फुटाचे खड्डे 7 एकर जमीन मार्केट कमिटीची यांनी उकरलेली। तर त्याची जरा माहिती घेतली असता असं कळालं की 2-3 महिन्यापासून चर्चा गावात चालू होती की इथं JCB डंपर चालू आहे। पण ही जी लोकांची जी जागा आहे मार्केट कमिटीची जरी जागा असली ही सर्वसामान्यांची जागा आहे आणि ही उकरण्याचं काम कोणत्या टोळीमार्फत चाललंय हे सर्व केडगावकरांना व नगरकरांना माहिती। तर याच्यासाठी आम्ही तक्रार अर्ज तहसीलदार साहेबांना दिलेला आहे। परंतु ही जी कार्यरत टोळी आहे उत्खनन करणारी जी टोळी आहे चोरी करणारी हिचा म्हणजे आपण काय म्हणतो याचा म्होरक्या पुण्यातून बसून म्हणजे केडगावातला तो तडीपार गुंड आहे आणि त्यातलाच एक गुंड त्यांचा साथीदार केडगाव सध्या जामिनावर बाहेर आहे व त्याच्या माध्यमातून ही टोळी मुरुमाची चोरी करणारी टोळी याच्या मागे आम्ही वेळोवेळी तक्रारी दिल्या होत्या तहसीलदार साहेबांना। परंतु त्याचं काही त्यांनी त्याच्यावर काम केलं नाही। परंतु आम्ही सर्वजण आता मोठ्या संख्येने इथं जवळजवळ आता विळदमधून पण जगताप साहेब आलेले आहेत, आमच्या गावातले गावकरी आहेत, नेप्तीचे गावकरी आहेत। जर यांनी तहसीलदार साहेबांनी यांच्यावर कारवाई केली नाही ही मुरुमाची चोरी करणारी टोळी आणि याच्यामुळं यांच्या साथीदार म्हणून मार्केट कमिटीचे संचालक मंडळ, सभापती, उपसभापती व सचिव हे यांच्या संघटनात्मक करून हे चोरी करण्याचं काम जवळजवळ शासनाचा 4 ते 5 कोटीचा महसूल यांनी बुडवलेला आहे व यांच्यावर त्वरित कारवाई करून यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे व चोरीचे गुन्हे दाखल करावे ही आमची सर्व नागरिकांच्या वतीने तहसीलदार साहेबांना नम्र विनंती। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।